बघत आहोत निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन स्तर निश्चित करण्यासाठीची ही शेवटची चाचणी आपण मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत। सर्व चाचण्या पीडीएफ स्वरूपात तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळून जाईल आणि व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत चला। त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक असते, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे, इयत्ता दुसरी विषय गणित संख्या ज्ञानचा आपण बघत आहोत आणि संख्येवरील क्रिया। तर बघा, पहिला प्रश्न किंवा पहिला स्तर 1 आहे। 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही। 0 ते 9 संख्या द्यायच्या आणि त्या नामे म्हणता येत नाही। स्तर 2 आहे मित्रांनो, 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणतो। 0 1 2 3 4 5 6 7 8 9। बघा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून तेवढं सपोर्ट करा। सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। ठीक आहे, स्तर तिसरा आहे 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू त्याला मोजता येते। 0 ते 9 पर्यंत वस्तू मोजणे। त्याच्यानंतर स्तर चौथा आहे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहात ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतो। तर 0 ते 9 वस्तू मोजणे व काढून दाखवणे। त्याच्यानंतर स्तर 5 मध्ये आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो। 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने। त्याच्यानंतर स्तर 6वा आहे बघा, 0 ते 9 पर्यंत संख्या लिहितो। अंकामध्ये त्याला लिहिता यायला हव्या। 0 1 2 3 4 5 6 7 8 9। स्तर 7वा आहे 0 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणतो। तसं बघा, 10 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणतो। 10 11 12 13 ते 20 पर्यंत। ठीक आहे, त्याच्यानंतर 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो, म्हणजे त्याला 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजता यायला हव्या, की त्याला सांगितलं की बघ 13 वस्तू दाखव, 14 वस्तू दाखव, 17 वस्तू दाखव, अशा पद्धतीने त्याला वस्तू मोजून दाखवता यायला हव्या। ठीक आहे, त्याच्यानंतर 9वा स्तर आहे 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवतो। हे सुद्धा ठराविक वस्तू तो काढून दाखवतो। त्याच्यानंतर आहे बघा स्तर 10वा। ओके, स्तर 10 आहे 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो। त्याला फळ्यावर जर आपण दाखवली तर ती संख्या त्याने ओळखायला हवी, की ही 14 आहे, ही 12 आहे, ही 16 आहे, ही 17 आहे, ही 18 आहे। ठीक आहे, आणि शेवटचा स्तर आहे 11वा स्तर, की 10 ते 20 पर्यंत संख्या तो अंकामध्ये लिहितो। त्याला जर कोणतीही संख्या सांगितली तर अंकामध्ये। अक्षरी लेखन इथे कुठेही नाही मित्रांनो। ठीक आहे, अक्षरी लेखन विद्यार्थ्यांचं इथे कुठेही नाही, फक्त अंकात लेखन आहे, ते पण 20 पर्यंतच्या संख्या परफेक्टली सगळ्या विद्यार्थ्यांना यायलाच पाहिजे, तरच तो गणिताच्या संख्या ज्ञानमध्ये निपुण असेल। दुसरे गणिताचा भाग आहे कौशल्य आहे संख्यावरील क्रिया। तर याची प्रश्नपत्रिका सुद्धा आपण एकत्रित याच व्हिडिओमध्ये दाखवत आहोत मित्रांनो। उद्या तुम्हाला नक्कीच मिळून जातील पीडीएफ। बघा, स्तर 1 आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही। साहित्याच्या साहाय्याने उदाहरणे सोडवायला सांगायचं, पण त्याला ती करता येत नाही, तर तो स्तर 1 मध्येच राहील। 2 आणि 2 बरोबर किती, 3 मध्ये 1 मिळवला तर किती होईल, अशा पद्धतीचे उदाहरणं। स्तर 2 मध्ये बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो। साहित्याच्या साहाय्याने त्याला उदाहरण सोडवता येते, जसं 1 मध्ये 2 मिळवले तर किती होईल, 3 मध्ये 2 मिळवले तर किती होईल, अशा पद्धतीची उदाहरणं। स्तर 3 मध्ये बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचे बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो। इथे उदाहरण दिलेले आहेत 2 अधिक 2, 3 अधिक 1, 4 अधिक 0। स्तर 4था आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो। जसं बघा, राजूकडे 2 पेन आहेत आणि आईने त्याला 1 पेन दिला। आता राजूकडे एकूण किती पेन होतील? दुसरं उदाहरण, सीमाकडे 3 फुलं आहेत आणि ताईने तिला 1 फुल दिलं। सीमाकडे एकूण किती फुलं झाली? 5वा स्तर आहे बघा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो। जसं उदाहरण आहे 6 लाडू आणि 2 लाडू मिळून किती लाडू होतील? 5 चेंडू आणि 4 चेंडू मिळून किती चेंडू होतील? 0 ते 9 पर्यंत। ठीक आहे, त्याच्यानंतर स्तर 6वा आहे बघा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो। जसं 4 अधिक 4, 6 अधिक 3, 5 अधिक 2, अशा पद्धतीने। स्तर 7वा आहे बघा, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर
दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. जसं काव्याकडे 7 रुपये आहेत आणि तिला वडिलांनी अजून 2 रुपये दिले, तर काव्याकडे एकूण किती रुपये झाले? दुसरं उदाहरण असं देऊ शकता की एका बाकावर 4 विद्यार्थी बसले आहेत आणि दुसऱ्या बाकावर 3 विद्यार्थी बसले आहेत, तर दोन्ही बाकांवर एकूण किती विद्यार्थी आहेत? अशा पद्धतीचं. स्तर 8वा आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. आता वर बेरीज झाली, आता वजाबाकी. साहित्याच्या सहाय्याने उदाहरणं सोडवायला सांगायची बघा. की 4 मधून 2 कमी केले तर किती उरतील? 4 मधून 0 कमी केले तर किती उरतील? अशा पद्धतीने. स्तर 9वा आहे बघा, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. जसं 2 वजा 2, 3 वजा 1, 4 वजा 0. स्तर 10वा आहे, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. बघा मित्रांनो, थोडंसं व्हिडिओ पूर्ण बघत चला, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही. पहिलं उदाहरण आहे, एका पलटीत 4 फुले होती, त्यातील 2 फुले घेतली तर पलटीत किती फुले शिल्लक राहिली? दुसरं आहे, मेघाकडे 3 मणी होते, त्यातील 2 मणी हरवले तर मेघाकडे किती मणी उरले? 11वा स्तर आहे, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. 9 मधून 2 कमी केले तर किती उरतील? 7 मधून 5 कमी केले तर किती उरतील? अशा पद्धतीचं. बघा, स्तर 12वा आहे, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. जसं पहिलं 9 वजा 4, 8 वजा 3, 6 वजा 5. स्तर 13वा आहे, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. जसं उदाहरण आहे 1, अमोलकडे 7 संत्री होती, त्याने त्याच्या बहिणीला 3 संत्री दिली, आता त्याच्याकडे किती संत्री उरली? दुसरं उदाहरण, मयूरकडे 9 रुपये होते, त्याने 6 रुपयाचे पेन विकत घेतले, आता त्याच्याकडे किती रुपये उरले? तर अशा पद्धतीने तुम्ही स्तर विद्यार्थ्यांचे ठरवू शकता. तर हे संख्याज्ञान आणि संख्यावरील क्रिया असे दोन्ही याचे हे प्रश्नपत्रिका आपण इथं घेतलेले आहे. उद्या तुम्हाला नक्कीच पीडीएफ भेटून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.